तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की तुम्ही एखादा निर्णय घेतला आणि परत 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी तुम्ही तुमच्याच निर्णयावर शंका घेताय? तुम्ही कॉन्स्टंटली स्वतःला विचारत आहात की मी जे केलंय ते बरोबर आहे का? जर हे वारंवार होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर वारंवार होत असतील तर कदाचित प्रश्न हा तुमच्या निर्णयाचा नाहीये, प्रश्न हा तुमच्या स्वतःवरच्या विश्वासाचा आहे. नमस्कार, मी प्रियंका देशमुख आणि आपण ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज पडणाऱ्या प्रश्नांची सिंपल वर्ड्स मध्ये किंवा सिंपल लँग्वेज मध्ये सायकोलॉजी समजून घेत असतो. जर तुम्हालाही तुमच्या रोज पडणाऱ्या आयुष्यातील प्रश्नाची सायकोलॉजी ही सिंपल एक्झाम्पलद्वारे किंवा सिंपल वर्ड्स मध्ये समजून घ्यायची असेल तर नक्की आजच या चॅनलला सबस्क्राईब करा. आता इमॅजिन करा, तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला, दुकानदाराने तुम्हाला 2 शर्ट्स दाखवले. त्या 2 शर्ट पैकी एक शर्ट 20 मिनिटं घालून 25 मिनिटं घालून तुम्ही त्यातला एक शर्ट चूज केला. घरी आलात, इंस्टाग्राम ओपन केलं आणि इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर तुम्हाला वेगळ्याच शर्ट्स परत दिसतायत. तुमचं ते कन्फ्युजनचा लूप परत चालू झालाय. जो मी तिथनं शर्ट आणलेला आहे तो चांगला होता का, जो आता इंस्टाग्रामवर मी बघतीये तो शर्ट चांगला आहे? एक्झॅक्टली या सिच्युएशन मधून किंवा अशा प्रकारच्या इव्हेंट मधनं तुम्ही पास्ट मध्ये गेला आहात का? दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर जर तुम्ही एखादा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चालतायत. मी त्या मेसेजमध्ये जास्त बोलले का, तो डिलीट करायला पाहिजे का, डिलीट केला तर तिथे एक छोटंसं नोटिफिकेशन जाईल, डिलीट फॉर मी का डिलीट फॉर एव्हरीवन वालं. अशा प्रकारच्या गोष्टी त्याच वेळेला तुमच्या माइंडमध्ये एकापेक्षा जास्त चालतात का? एक्झाम्पल नंबर 3 म्हणजे तुम्ही ऑफिसच्या मीटिंगमध्ये एखादी आयडिया प्रेझेंट करता. ज्या वेळेस तुम्ही ऑफिसच्या मीटिंगमध्ये ती आयडिया प्रेझेंट करत असता त्यावेळेस कदाचित काही जणांना ती आवडत असेल किंवा काही जण त्याला रिजेक्ट करत असतील. तुम्ही घरी येता, घरी वापस आल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये तेच फिरत राहतं, मी जे बोलले ते बोलायला हवं होतं, मी जी आयडिया प्रेझेंट केली ती करायला हवी होती का नाही होती? एक्झॅक्टली तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही एका फेज मधून जात आहात का? या सगळ्या सिनारिओ मध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे हे फक्त रॅन्डम विचार नाही आहे, हे सेल्फ डाऊटचा एक पॅटर्न आहे. जो पॅटर्न तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक सिनारिओ मध्ये, प्रत्येक वेळेस हा रिपीट होतोय. हा सेल्फ डाऊटचा पॅटर्न कशा पद्धतीने रिमूव्ह करायचा किंवा ह्या सेल्फ डाऊटच्या पॅटर्नला कशा पद्धतीने बाजूला करायचा, एक्झॅक्टली आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत. सेल्फ डाऊट कुठून येतो? माझ्या मते अनेकदा सेल्फ डाऊट हा एका दिवसात तयार होत नाही. लहानपणापासून ज्या काही गोष्टी सबकॉन्शियसली आपलं माइंड हे ऍब्झॉर्ब करतं त्यानुसार हे सेल्फ डाऊट हा एक पॅटर्न आपल्या आयुष्यामध्ये तयार होत असतो. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही जी वाक्य लहानपणापासून वारंवार ऐकता की तुला काय येतं, तुला काय कळतं, किंवा कंपॅरिझन, तुला चांगलं येत नाही दुसऱ्याला चांगलं येतं, ह्या ज्या काही गोष्टी लहानपणापासून वारंवार ऐकलेल्या असतात या सबकॉन्शियसली आपल्या माइंडमध्ये एक वेगळ्या प्रकारचं घर करून राहिलेल्या असतात. आणि एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी जेव्हा सबकॉन्शियस माइंड मध्ये साठल्या जातात तेव्हा सेल्फ डाऊटचा पॅटर्न हा तयार होत असतो. या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट म्हणजे काय होतं की प्रत्येक छोट्या डिसिजन मध्ये दुसऱ्यांवर अवलंबून असणे. जोपर्यंत समोरच्याकडून हा येत नाही तोपर्यंत स्वतःचं डिसिजन स्वतः न घेणे, हा रिझल्ट एक्झॅक्टली सेल्फ डाऊट मधनं क्रिएट होतो. आणि या एक्झॅक्ट प्रोसेसमध्ये तुमचं माइंड हे ट्रेन होऊन जातं. मी घेतलेल्या डिसिजन पेक्षा दुसऱ्यांनी घेतलेला डिसिजन हा अगदी बरोबर आहे, ही गोष्ट मान्य करण्यासाठी तुमचं माइंड हे पूर्ण पद्धतीने ट्रेन झालेलं असतं. आता एक्झॅक्टली एक काम करा, आता स्वतःला एक प्रश्न विचारा, आज जो सेल्फ डाऊट माझ्यामध्ये येतोय हा माझ्या स्वतःमुळे येतोय की लहानपणी कुणी माझ्याबद्दल काहीतरी एखादं मत व्यक्त केलं होतं, त्या मतामधनं आजचा जो एक्सपिरियन्स आहे तो क्रिएट होतोय? या प्रश्नाचं उत्तर किंवा हा प्रश्न सोपा जरी वाटत असेल तरी याचं उत्तर शोधणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण या एंटायर प्रोसेसमध्ये आपण स्वतःला नाही तर स्वतःचे जे पास्ट एक्सपिरियन्सेस असतात त्या पास्ट एक्सपिरियन्सेसला ऐकत असतो. मग या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमधनं किंवा फेजमधनं जात असताना एक्झॅक्टली तुमच्या माइंडमध्ये हे येत असेल की ह्या बदलाची सुरुवात कशी करायची. मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये असं अजिबात म्हणणार नाही की स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वतःवर विश्वास ठेवायला एका दिवसात येत नाही. पण एक छोटीशी हॅबिट नक्कीच सुरू करू शकतो.
दररोज एक छोटासा निर्णय कुणालाही न विचारता घ्या. तो छोट्यातला छोटा निर्णय असेल कदाचित. फॉर एक्झाम्पल, नेटफ्लिक्स ऑन केलं, वेब सिरीज मी डिसाईड करेल की मला कोणती बघायची, कुठे जायचं, त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काय ऑर्डर करायचं, हा तुमचा निर्णय, सर्वस्वी तुमचा निर्णय असला पाहिजे. ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण या छोट्या गोष्टींमधनच निर्णय घेण्याची कॅपॅसिटी ही डेव्हलप होत असते. कारण स्वतःवर असणारा विश्वास हा मोठ्या निर्णयांवरनं तयार होत नाही. स्वतःवर असलेला विश्वास हा छोट्या गोष्टींमधनं किंवा छोट्या गोष्टींच्या बद्दल निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आणण्यामधनं तयार होत असतो. तर आजचा एक विचार म्हणजे सेल्फ डाऊट म्हणजे मी स्वतः चुकीचा आहे असं अजिबात नाही. स्वतःवर अजून पूर्ण विश्वास ठेवलेला नाही. आणि हे सगळं त्यामधून निर्माण होत असतं. आणि जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की फक्त तुमच्या स्वतःबद्दलचे विश्वास नाही तर पैशांबद्दलचे विश्वासही कुठून निर्माण झाले आहेत, का काही लोक हे काही गोष्टींमध्ये संधी शोधतात आणि का काही लोक त्या सेम सिच्युएशन मध्ये प्रॉब्लेम शोधतात, का काही लोक त्या सेम सिच्युएशन मधून काहीतरी सोल्युशन बाहेर काढण्यापासून स्वतःला आधीच थांबवतात, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एक तुमचा मनी ब्ल्यूप्रिंट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी एक पीडीएफ ची लिंक टाकलेली आहे. पीडीएफ डाउनलोड करा, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला मदत होईल की तुमचा मनी ब्ल्यूप्रिंट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी. कारण अनेक वेळा आपल्या बँक अकाउंटच्या आधी आपल्या मनाची पैशांबद्दलची ब्ल्यूप्रिंट बदलणं हे खूप गरजेचं असतं. आणि हो, ह्या व्हिडिओमधनं जर तुम्हाला कसल्याही प्रकारची व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओवर जी काही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे ती कॉमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.